मालेगावात लँडजिहाद विरोधात जनाक्रोश निर्माण झाला असून हक्काच्या जमिनीसाठी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत। मालेगाव महानगरपालिका हद्दीतील संगमेश्वर आणि कलेक्टा पट्टा या भागातील शासकीय आरक्षित भूखंड भूमाफियांनी लाटल्याच्या निषेधार्थ आज गुरुवार 2 जुलै 2026 रोजी सकल हिंदू समाज आणि संगमेश्वर व कलेक्टा पट्टा बचाव कृती समितीच्या वतीने भव्य जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला। दुपारचे 12 वाजता श्रीराम मंदिर श्रीरामसेतू पुलापासून सुरू झालेला हा मोर्चा मालेगाव महानगरपालिका कार्यालयावर धडकला। नागरिकांच्या हक्काची 19 एकर जमीन परत मिळावी या मागणीसाठी हजारो हिंदू बांधव रस्त्यावर उतरले होते। लढलो नाही तर जगू शकणार नाही आणि जर आज घरातून बाहेर पडला नाहीत तर उद्या घरात राहणे कठीण होईल अशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी घेतली। समितीने दिलेल्या निवेदनानुसार संगमेश्वर आणि कलेक्टा पट्ट्यातील हिंदू बहुल रहिवासी भागासाठी राखीव असलेले गट नंबर 53, 54, 55 आणि 81 हे भूखंड एका भूमाफियाने बनावट कागदपत्रांच्या आधारे हडपले आहेत। या प्रकरणात महापालिका प्रशासनाचे संगनमत असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला आहे। सिलिंग ॲक्टचे नियम धाब्यावर बसवून पूर क्षेत्रात बेकायदेशीर मुस्लिम वस्तीचा विस्तार करून स्थानिक हिंदू नागरिकांना विस्थापित करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचे समितीचे म्हणणे आहे। या संदर्भात आंदोलकांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत। 1. भूमाफियांनी बळकावलेली 19 एकर जमीन तात्काळ ताब्यात घेऊन ती आरक्षणाप्रमाणे विकसित करावी। 2. संबंधित भूमाफियाच्या बेकायदेशीर मालमत्तांची उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करावी। 3. महापालिका प्रशासनाने या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करावी। आजच्या या महामोर्चाने मालेगाव प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले असून शासनाने तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे। गाणं बंद करा। जमीन आमच्या हक्काची, अरे जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, अरे जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, अरे काटे हनुमान शक्ती दे, पासून मुक्ती दे, अरे काटे हनुमान शक्ती दे, मुक्ती दे। बोला छत्रपती शिवाजी महाराज की काटे हनुमान शक्ती दे। अरे लँड जिहादांचं करायचं काय? अरे लँड जिहादांचं करायचं काय? अरे काटे हनुमान शक्ती दे। पहिले एक मोर्चा काढलेला होता आम्ही, जिथं आमचे नितेश राणा दादा आलेले होते, स्वतः मी पण आलेली होते। तिथं ह्या आपल्या किल्ल्यावरती ज्या जिहाद्यांनी अतिक्रमण माजवलेलं आहे, मला आता कळलं की तो अतिक्रमण आता सुद्धा निघालेला नाहीये। म्हणजे थोडक्यात मालेगाव हा भारतामध्ये आहे का पाकिस्तानमध्ये आहे? म्हणजे आमच्या जमिनीसाठी, आमच्या हिंदूंच्या जमिनीसाठी, आमच्या हक्काच्या जमिनीसाठी, जिथं ह्या भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान चालतो, इथं हा शरियावादी कानून कसं काय चालणार? हा भारत देश स्वतंत्र आहे। आमच्या लेकरांच्या भविष्यासाठी ज्या जागा सरकारने ठेवलेल्या आहेत, ह्या जिहाद्यांनी, ह्या भूमाफियांनी ह्याच्यावर ताबा टाकलेला आहे। सरकारने ह्यांच्यावर कठोर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, अन्यथा मालेगाव मध्ये लवकरच एक हिंदू जनाक्रोश मोर्चा लवकरच पाहण्यात येईल। सकल हिंदू समाज संगमेश्वर कलेक्टर पट्टा बचाव कृती समिती मालेगाव यांनी आज सकाळपासून महापालिकेसमोर आंदोलन सुरू केलेलं आहे। याच्यामध्ये संगमेश्वर येथील सर्वे नंबर 53, 54, 55, 56 आणि 81 या जमिनीवर जी काही विकास योजना आराखड्यामध्ये आरक्षणं होती ती शासनानं वगळलेली आहेत, विभगत केलेली आहेत। तर ती कायम ठेवण्याबाबत म्हणजेच पुनर्स्थापित करण्याबाबत त्यांची प्रमुख मागणी त्यामध्ये आहे। तसेच जो काही याचा जमीन मालक आहे, गुलाम नबी म्हणून त्याचं नाव आहे, किंवा त्याचे इतर साथी असे 10-12 जण त्यांच्या नावानं ही जमीन आहे। तर आंदोलनकर्त्यांचं असं म्हणणं आहे की ही जमीन किंवा हा जो व्यक्ती आहे याच्या नावावर शेतजमीन नव्हती आणि त्यानं बेकायदेशीररित्या शेतजमीन दाखवून शेतजमीन खरेदी केलेली आहे। तर ती शेतजमीन जी काही जमीन आहे ती सरकार जमा झाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। तर याबाबत आम्ही महसूल विभागाशी संपर्कात आहोत। तसेच या भागात जी आता आरक्षण विभगत झालेले आहे त्या विभगत झालेल्या जागेवर तात्पुरत्या स्वरूपात अभिन्यास मंजूर झालेला आहे, तर तो स्थगित करण्यात यावा। तसेच तिथं जी विकास कामं जमीन मालकानं सुरू केलेली आहे तर ती थांबवण्यात यावी अशा पद्धतीच्या, आणि या ज्या काही बाबी आहेत
तर हे सर्व कारवाई करून याची व्यापक प्रसिद्धी स्थानिक वृत्तपत्रात किंवा माध्यमांद्वारे देऊन सर्व जनतेला याबाबत अवगत करावं अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे. त्यांच्या मागणीच्या अनुषंगानं आम्ही त्यांना आता लेखी पत्र देणार आहोत. त्या अनुषंगानं त्याची पुढची त्यांची दिशा ठरेल.